मुंबईच्या महापौर पदावरून कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण. आम्ही कुठलेही हॉटेल पॉलिटिक्स करत नाही, विरोधकांना भीती वाटत असल्यानं टीका. न्यूज 18 मराठीशी बोलताना एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा. वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा. भाजपला बाजूला ठेवत सेनेचा महापौर होणार. मालेगावात काँग्रेसचा इस्लाम पार्टीला पाठिंबा. बहुमतासाठी लागणारे 43 नगरसेवकांचं संख्याबळ पूर्ण. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघरमधून निघाला शेतकऱ्यांचा लाँग मार्च. हजारो शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी. आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड. आज सकाळी नितीन नबीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार. मोदींच्या उपस्थितीत नबीन यांचं होणार भव्य स्वागत. मुंबईतल्या जुहू परिसरात अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा अपघात. ताफ्यातील वाहन आणि रिक्षावर भरधाव वेगानं जाणारी कार आदळली. अपघातात रिक्षा चालक जखमी. बिहार सरकारमध्ये दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही बिहार भवन उभारण्याची घोषणा केली आहे. प्रस्तावित बिहार भवन हे बेसमेंटसह सुमारे 30 मजली असणार आहे. तसेच त्यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधाही असणार आहे. याची उंची जमिनीपासून 69 मीटर उंच असेल. या इमारतीमध्ये 178 खोल्या असणार आहे. त्यांचा वापर सरकारी अधिकारी, पाहुणे आणि गरजू लोकांसाठी केला जाणार असल्याची माहिती मिळते. मात्र या बिहार भवनाच्या बांधणीला आतापासूनच विरोध होऊ लागला असून आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही असा इशारा मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलाय. नाही ते बिहार भवन वगैरे इथे काय बनवायला आम्ही देणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे. मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत. उद्योग विभागाने पूर्ण बंद केलं आणि आता मी ऐकतोय की 30 माळीची बिहार भवन हे काय थट्टा चालली आहे का आमची? म्हणजे परत तुम्ही हे असं दाखवत आहेत की बघा आम्ही आलो ना, आता आम्ही तुम्हाला अजून ठेचून काढू. ही मनस्थिती आणि ही मानसिकता जर तुम्ही बघितली तर मला वाटते ह्याच्यातला विचार हा नक्कीच मराठी माणूस करतोय. तुम्हाला असं वाटत असेल की एक निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही आमचा आवाज बंद करू शकता, तर ही चूक आहे. अजून जिद्दीने, अजून जोमाने फिनिक्सच्या सारखी भरारी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्य आपलं, देश आपला एक आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात. तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन असतात, भवन असतात. तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो. त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये. माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. मुंबईच्या महापौर पदावरून कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. आम्ही कुठलाही हॉटेल पॉलिटिक्स करत नाहीत, विरोधकांना भीती वाटत असल्याची टीका. न्यूज 18 मराठीशी बोलताना एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा.
वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, भाजपला बाजूला ठेवत सेनेचा महापौर होणार. मालेगावात काँग्रेसचा इस्लाम पार्टीला पाठिंबा, बहुमतासाठी लागणारे 43 नगरसेवकांचं संख्याबळ पूर्ण. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघरमधून निघाला शेतकऱ्यांचा लाँग मार्च. हजारो शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी. उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची बिनविरोध निवड. आज सकाळी नितीन नवीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार. मोदींच्या उपस्थितीत नितीन यांचं होणार भव्य स्वागत. मुंबईतल्या जुहू परिसरात अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा अपघात. ताफ्यातील वाहन आणि रिक्षावर भरधाव वेगानं जाणारी कार आदळली. अपघातात रिक्षा चालक जखमी. शीतलताई, ठाण्यातलं महापौरपद भाजपला हवं आहे. जशा त्यांच्या जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्त असताना सुद्धा अपेक्षा तुम्हाला आहे, तशी त्यांना सुद्धा ठाण्याबद्दलची अपेक्षा आहे. ती अपेक्षा मोठ्या भावाची तुम्ही पूर्ण करणार का, म्हणजे तिथं छोट्या भावाची? बघा, आम्ही युती करताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्या तिकडचे जे स्थानिक आमचे कार्यकर्ते होते त्यांचं काय मानसिकता आहे असा विचार करून आमची युती झालेली आहे. काही ठिकाणी आम्ही युतीत आहोत, काही ठिकाणी आम्ही युतीत नाही आहोत. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आम्ही ठरवलेलं की आम्ही युतीतच लढणार आहोत आणि युती म्हणूनच सामोरं ठाण्यात पण जाणार. होती ना ताई युती. अगदी अगदी त्याच्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा नक्की काय निर्णय घेणार आहेत हे ठाण्याचे कार्यकर्ते असतील आणि शिंदे साहेब आहेत आणि फडणवीस जी हे बसून ठरवतील की कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा. कारण आत्ताच सगळे निर्णय घेऊ शकत नाही. तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मग हा निर्णय घेतला जाईल. बरं, म्हणजे चर्चेनंतर तो निर्णय होणार आहे. किरण सर. विलास हा. विलास हा. विलास मुळात मुद्दा असा आहे की समजा असं ठरलं, हा, समजा हायपोथेटिकल हायपोथेटिकल चालेल सगळं. जर तर मी सांगू शकतो ना, शीतल सांगू शकतात इथे, त्यामुळे किंवा ना अखिल त्याबद्दल सांगू शकतो. शेवटी असं आहे की मुळात आता अशा पद्धतीने कुठला ज्या अपेक्षा तुम्ही सगळे असं व्यक्त नाही, करता, असं नाही. जे- तुम्ही काय ज्या साधे अपेक्षा लोक आहेत तुम्ही सगळे का? व्यक्त- नाही, तुम्ही नाही, सगळ्या त्या निर्णय प्रक्रियेतले लोक आहेत. आम्ही काय तुम्हाला उगाच नाही, बोलवलंय का? तुम्हाला निर्णय सगळं माहित प्रक्रियेत- असतं म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलंय ना. प्रश्न निर्णय प्रक्रियेतला तुम्ही नाही काय असला स्थानिक नेते आहेत का? प्रश्न निर्णय प्रक्रियेतला असला नसला तरी सुद्धा निर्णयाचं कुठे हे करायचे त्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रक्रिया इथे पूर्ण होणारच नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी आम्हाला प्रयत्न केला काहीतरी बाबा उकरून काहीतरी काढून घेण्याचा, शेवटी ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा पाळाव्याच लागतील त्याच्यामध्ये. बरं, अखिलजी, तुम्ही या परिस्थितीमध्ये मनसेच्या सोबत निवडणूक लढवली होती. जर समजा अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो दोघा भावांचा एकत्रित असेल की आता तुमची वाट वेगळी आहे, स्वतंत्र आहे? आम्ही निवडणूक एकत्र लढवलेली, आम्ही यापुढे देखील एकत्र राहणार. दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी, दोन्ही बंधूंनी आपल्यासमोर, माध्यमांसमोर, जनतेसमोर हे सांगितलेलं आहे ते एकत्र आलेले आहेत, ते एकत्र राहण्यासाठी, सोबत राहण्यासाठी. आणि ज्या प्रकारे मी आता आधी देखील म्हणालो, ज्या प्रकारे मराठी माणसांनी, मुंबईकर जनतेने मतस्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी हे क्लिअर कट दिसून येत आहे की मराठी जनता हे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीशी आहे. त्या उलट जर आपण पाहिलं की ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर मी कधीपासून ही चर्चा ऐकतोय, भारतीय जनता पक्षाबरोबर या शिंदे गटाने निवडणूक लढवली, पण काय आता म्हणावं की दुर्दैव असं की ज्यांच्याबरोबर लढवले त्यांच्यापासूनच स्वतःच्या नगरसेवकांना आता इकडे हॉटेलमध्ये 5 स्टारमध्ये ठेवावं लागतं की ते फोडतील बहुतेक. नाही, ते नाही त्याचं नाही, प्रशिक्षण चालू आहे. टीका नाही करत आहे हो. काय जे विषय सुरू झाला होता, काय झाडी डोंगर झाडीपासून आता इकडे खारट समुद्राच्या पाण्यापर्यंत पोहोचला आता विषय मुंबईच्या. आम्हाला गरजच नाही. काय माहितीये का, ऐका, जे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत ना ते वाघ आहेत खरोखर. जे वाघ आहेत त्यांना कोंडून ठेवावं लागत नाही पिंजऱ्यात. जाऊ द्या ना, जे ना काय आहे हे 40 आमदार पण गेले होते ना. आम्ही कोणाला अडवलं नाही ना. मुख्यमंत्री आमचा होता, सत्ता आमची होती, आम्ही अडवलं नाही. कारण जे मनापासूनच आमच्या बरोबर आहे त्यांना आम्हाला आमच्या बरोबर ठेवण्यात काही स्वारस्य नाही. जे मनाने आमच्या बरोबर आहेत, जे आमच्यासाठी, या भगव्यासाठी, या मुंबईसाठी, मराठी एवढा अनुभव आहे तरी तुम्ही एवढं रिलॅक्स कसे काय? सर, हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की काय
काय म्हणायचं ह्याला की हा कॉन्फिडन्स नाही, हा विश्वास आहे. विश्वास आहे हा आपल्या किरण सरांकडून कार्यकर्त्यांवरचा, जाणून आपल्या पदाधिकाऱ्यांवरचा विश्वास आहे आणि ते किरण सर, खरेखुरे शेवटची वागत comment. निर्धास्त आपल्या विभागात फिरत आहेत, शेवटची कुठे comment. कोंडून पिंजऱ्यात नाहीयेत. शेवटची कमेंट. नाही अखिल म्हणजे अखिलचा कॉन्फिडन्स मला आवडतो खरंच, दरवेळेला खूप छान असतो कॉन्फिडन्स, पण तशी परिस्थिती नाही आता. म्हणजे शिवसेना जरी आपल्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत असली तरी त्यांच्या मनाचा कानुसा थोडासा घ्या की एकदा काय झालं. हा की तुम्हाला पब्लिकली सांगायला बरं आहे, पण शिवसेनेच्या कुठल्याही नगरसेवकाला सत्तेत जावंसं वाटतंच ना. मुंबईत अशी मुंबईची सत्ता आहे, ही मुंबईची सत्ता आहे. ठाण्यामध्ये तर काही प्रश्नच येत नाही, कल्याण डोंबिवलीत काही प्रश्नच येत नाही, पण जिथे मुंबईचा विषय येतोय मुंबईमध्ये सत्तेत जावंसं प्रत्येकाला वाटतं. आणि शिवसैनिकाचा स्वभाव काय आहे शीतलताईंना पण माहिती, अखिलला पण माहिती, केशवजींना पण माहिती. ठीक आहे. शिवसेना म्हणजे कदाचित महापौराच्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नगरसेवक हे गैरहजर राहू शकतात आणि मग अशा प्रकारची मदत करू शकतात. बातम्या तर येत आहेत एकच बाबा. वाक्य बोलतो, हा हा एकच वाक्य बोलतो, यावेळी अशा प्रकारचा फालतूपणा, अशा प्रकारचं हिम्मत भारतीय जनता पक्ष आणि या गद्दार गटाने दाखवावीच. मुंबईत रस्त्यावर तांडव करू, यावेळी त्यांनी अशा प्रकारची हिम्मत दाखवावीच, फोडाफोडी करायची. काय बोलताय? ठीक आहे. बघू घोडा मैदान काही दूर नाहीये. असं आहे, ते आमदार आले त्यांनी बरं ठीक आहे, माझा वेळ संपलाय. प्रेक्षकांना काय वाटतंय बघा, या राज्यात जे काही सध्या सुरू आहे महापौर वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये महापौर पदाचं राजकारण नव्या समीकरणांची नांदी ठरू शकेल का, हा प्रश्न आपण विचारला होता. 87% लोकांना वाटतंय होय, कारण गेली 10 वर्ष हा महाराष्ट्र हेच नवे समीकरण बघतोय आणि सगळे समीकरण झाल्यावर आता महाराष्ट्राला हे वाटतंय की काही होऊ शकतं आणि त्यामुळे काय होतंय तेच आता बघायचंय. बरंच काही बघून झालेलं आहे. या चर्चेत आपण सगळे आलात, भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.